सध्या जगात 100 कोटी म्हणजेच 1 अब्ज लोक लठ्ठ असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे जगभरात लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी हा आजार वेगाने पसरतोय हे स्पष्ट झालंय। ओबेसिटीमुळे हृदयरोग, टाइप 2 डायबिटीज आणि कर्करोगासारखे नवे आजार उद्भवू शकतात। पण लठ्ठपणा ही इतकी मोठी समस्या कधी झाली? 1990 ते 2022 या काळात मुलांमधील लठ्ठपणा 4 पट वेगाने वाढल्याचं दिसलंय। याच काळात महिलांमधील लठ्ठपणाचा वेग दुप्पट झालाय, तर प्रौढ पुरुषांमध्ये हा वेग तिपटीने वाढलाय। तज्ञांना वाटतं की जगभरात लठ्ठपणा चुकीच्या आहार पद्धतीमुळे वाढलाय। यासाठी आरोग्यासाठी चुकीच्या पदार्थांचं तडाखेबाज मार्केटिंग हेही तितकंच जबाबदार असल्याचं जाणकार सांगतात। लठ्ठ देशांच्या यादीत महिलांच्या बाबतीत भारत 19व्या स्थानावर आणि पुरुषांच्या बाबतीत भारत 21व्या स्थानावर आहे। भारतात सध्या असलेला लठ्ठपणा मुख्यत्वे जनुकीय कारणांमुळे, म्हणजेच जर पालक लठ्ठ असतील तर मुलंही लठ्ठ होण्याची शक्यता जास्त असते। याबरोबरच शारीरिक हालचाली कमी करणं, बैठी जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी ही सुद्धा लठ्ठपणाची मुख्य कारणं आहेत।